वॉटर प्युरिफिकेशनमध्ये स्क्रीनिंगनंतर जो सेकंड युनिट येतो तो म्हणजे एरिएशन. तर आपण एरिएशनमध्ये हां, एरिएशन इज यूज टू रिमूव्ह टेस्ट अँड वॉटर. एरिएशनमुळे काय होतं, पाण्याला जे दुर्गंध आणि जी खराब चव आलेली असते ती एरिएशन काढण्याचा प्रयत्न करतो. रिमूव्ह द मिनरल्स सच ॲज आयर्न, मॅग्नीज अँड फ्रॉम वॉटर. आपण जिओलॉजीमध्ये शिकलो आहेत, मिनरल्स, पाण्यामध्ये जे मिनरल्स असतात ते आपण एरिएशन प्रोसेसमधून काढण्याचा प्रयत्न करतो, कारण काही मिनरल्स हार्मफुल असतात. याच्यासाठी आपण ते काढतो. टू रिमूव्ह द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द वॉटर. ऑब्जेक्टिव्ज ऑफ एरिएशन, जो हा एक सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एरिएशनमध्ये, जो एक्झाममध्ये पण विचारला जातो. 5 मार्क्सला नाहीतर 2 मार्क्सला येतो. तर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह हा आहे की रिमूव्ह द टेस्ट अँड ऑर्डर कॉज ड्यू टू द ऑर्गॅनिक गॅसेस. जे ऑर्गॅनिक गॅसेस असतात ते त्यांची एक टेस्ट आणि एक ऑर्डर फॉर्म करत असतात पाण्यामध्ये, तर ते रिमूव्ह करण्याचं काम एरिएशन करतं. द इन्क्रीज द डिझॉल्व ऑक्सिजन कंटेंट. एरिएशनचा मिनिंगच आहे की आपण ॲटमॉस्फिअरमधून जितकं आपल्याला ऑक्सिजन पाण्यामध्ये मिक्स करता येईल तितका करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सेकंड ऑब्जेक्टिव्ह हा आहे की इन्क्रीज द डिझॉल्व ऑक्सिजन कंटेंट. रिमूव्ह द हायड्रोजन सल्फाईड अँड ऑर्डर ड्यू टू इट. जो हायड्रोजन सल्फाईड असतो त्याच्यामुळे जो ऑर्डर फॉर्म होतो तो रिमूव्ह करायचा प्रयत्न करतो. डिक्रीज द CO2 कंटेंट अँड राईज दिस द pH वाढवायचा प्रयत्न करतो. रिमूव्ह द आयर्न अँड मॅग्नीज. ड्यू टू द ॲगिटेशन बॅक्टेरिया मे बी गेट किल्ड. ॲगिटेशन म्हणजे काय असतं? ॲगिटेशन म्हणजे एक कंटेनर किंवा टँकमध्ये पाण्याला सर्क्युलर फॉर्ममध्ये किंवा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये फिरवलं जातं, म्हणजे पाण्याला उथळ केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, जो बॅक्टेरिया असतो तो त्या भिंतीवर किंवा याच्यावर आपटून तो मरतो. तर हे होतं ॲगिटेशन प्रोसेसमध्ये. ड्यू टू द ॲगिटेशन बॅक्टेरिया मे बी गेट किल्ड. कॅन बी यूज्ड फॉर द मिक्सिंग द केमिकल. एरिएशन कधी कधी केमिकल मिक्स करण्यासाठी पण यूज केलं जातं, कारण एरिएटर्समध्ये एरिएशन टँकमध्ये खाली एअर कंप्रेसर असतो, तर मग तिथनंच केमिकल पण हे केले जातात, मिक्स केले जातात. ओके, हे झाले ऑब्जेक्टिव्स. किती ऑब्जेक्टिव्स आहेत? 7 ऑब्जेक्टिव्स. ओके, नेक्स्ट. आता ही डायग्राम दिसतात. तर पहिलं रॉ वॉटर. रॉ वॉटर म्हणजे काय? ज्या पाण्यावर काहीही ट्रीटमेंट झालेली नाही तो, म्हणजे जो आपण डॅममधून किंवा एखाद्या रिझर्वायरमधून ट्रीटमेंट प्लांटवर जो पाणी आणतो त्या वॉटरला काय म्हणतो आपण? रॉ वॉटर. तर रॉ वॉटरमध्ये इम्प्युरिटीज असतात, कार्बन डायऑक्साईड, आयर्न, मॅग्नीज, सगळ्या प्रकारचे केमिकल्स, मिनरल्स प्रेझेंट असतात. तर मग फर्स्ट जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये रॉ वॉटर प्रेझेंट आहे. तर त्याच्यामध्ये आपण इथे सिम्बॉल्स दिले आहेत त्याला. तर कार्बन डायऑक्साईड पर्पल कलरमध्ये, ट्रायंगल शेपमध्ये हायड्रोजन सल्फाईड, रेड रेक्टँग्युलरमध्ये आयर्न, येल्लो रेक्टँग्युलरमध्ये आयर्न प्रेसिपिटेड. तर आता एअर कंप्रेसर थ्रू द वॉटर. आता एअर कंप्रेसर तुम्ही पहिल्या डायग्राममध्ये बघितलं आहे की एअर कंप्रेसर कुठे प्रेझेंट असतो? बॉटमला. त्याच्यातून एअर बबल्स बाहेर येतात आणि मग हे जे सस्पेंडेड पार्टिकल्स किंवा मिनरल्स असतात त्यांना ते एकसाथ घेतात. आता ते तुम्हाला सर्क्युलर फॉर्ममध्ये दिसतात, ते एअर बबल्स आहेत. मग हे एअर बबल्स काय होतात? फ्लोट होतात. मग हे एअर बबल्स फ्लोट झालेले एकतर सेडिमेंटेशन टँकमध्ये ते जे पार्टिकल्स असतात ते सेट होतात, नाहीतर फिल्ट्रेशन मेथडमध्ये सँड फिल्टरमध्ये वगैरे ते एअर बबल्स अटकून त्याच्यामुळे पाण्यामधून जे इम्प्युरिटीज असतात त्या निघून जातात. नंतर एअरेटेड वॉटर. एअरेटेड वॉटरमध्ये तुम्हाला इम्प्युरिटीज दिसतात का आता, किंवा कुठले मिनरल्स दिसत आहेत का? नाही. तर ती जी थर्ड डायग्राम आहे ती आपल्याला ते दाखवते. एरिएशन रिमूव्स ऑर मॉडिफाईज द कॉन्स्टिट्यूट ऑफ वॉटर युझिंग द 2 मेथड्स. एरिएशन 2 मेथडने केलं जातो, स्क्रम्बलिंग ॲक्शन अँड ऑक्सिडेशन. आता स्क्रम्बलिंग ॲक्शनमध्ये काय असतं? स्क्रम्बलिंग ॲक्शन इज कॉज बाय द टर्ब्युलन्स विच इज रिझल्ट वेन द वॉटर अँड एअर इज द मिक्स टुगेदर. स्क्रम्बलिंग ॲक्शनमध्ये काय होतं? पाणी आणि एअरला टर्ब्युलन्स दिला जातो. टर्ब्युलन्स म्हणजे नदीचं पाणी कसं उथळ केलं जातं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर एरिएशन टँकमध्ये न्यायचं आहे तर मग स्लोपवरनं पाणी सोडलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की पाण्याला एक टर्ब्युलन्स फॉर्म होतो.
The scrubbing action is the physically remove the gases from solution in the water, allowing them to escape into the surrounding air. आता पाणी जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये येतं तेव्हा त्यामुळे त्याच्यामधले जे गॅसेस असतात ते एअरमध्ये मिक्स होऊन जातात, म्हणजे ते निघून जातात पाण्यातनं. Scrubbing action will be remove the taste and odor from the water if the problem is caused by the relatively violet the gases and organic compound. स्क्रबिंग ॲक्शनमुळे काय होतं, जी टेस्ट आणि ऑर्डर असते पाण्यामध्ये ती निघून जाते. नंतर ऑक्सिडेशन सेकंड प्रोसेस. ऑक्सिडेशन इज द प्रोसेस थ्रू विच एरिएशन प्युरिफाईज द वॉटर. when the air is a mix with water, जेव्हा पाणी एअर आणि पाणी मिक्स होतं, the sum of impurities in the water such as iron, manganese become ऑक्सिडाइज होतात त्या. वन्स इज ऑक्सिडाइज दिस केमिकल्स, म्हणजे ऑक्सिडाइज होतात म्हणजे काय होतात, त्याच्या साईडला एअर बबल फॉर्म होतो. वन्स इज ऑक्सिडाइज दिस केमिकल्स फॉल आउट द सोल्युशन अँड बिकम सस्पेंडेड इन द वॉटर. जे आपण लास्ट पिक्चरमध्ये बघितलेलं की पाण्यामध्ये त्या बबलमध्ये आतमध्ये आयन्स गेले, मग तसं ते जे बबल फॉर्म होतो तो काय होतो, सस्पेंड होतो, तो पाण्यावर तरंगतो. नंतर सस्पेंडेड मटेरियल कॅन बी देन रिमूव्ह लेटर इन द ट्रीटमेंट प्रोसेस थ्रू द फिल्ट्रेशन. ते मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की फिल्ट्रेशनमध्ये कशा प्रकारे सस्पेंडेड मटेरियल रिमूव्ह होतात. इफिशियन्सी. आता एरिएशनची काय इफिशियन्सी म्हणजे एरिएशन कशा प्रकारे बघतात. द इफिशियन्सी ऑफ द एरिएशन प्रोसेस इज डिपेंड्स अपॉन ऑलमोस्ट एंटायरली ऑन द अमाऊंट ऑफ सरफेस कॉन्टॅक्ट बिटवीन एअर अँड वॉटर. पूर्ण एरिएशनमध्ये आपण इतकं शिकलो की एअर आणि वॉटर जेव्हा ॲटमॉस्फिअरमधली एअर आणि वॉटर जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा एरिएशन प्रोसेस होते. नंतर सेकंड, दिस कॉन्टॅक्ट इज कंट्रोल primarily by the size of water droplet or air bubbles. कॉन्टॅक्ट कशामुळे होतो, जे साईज ऑफ वॉटर, नंतर जे एअर बबल फॉर्म होतात त्यांचे बबल्स किती मोठे आहेत त्यावर डिपेंड्स असते. नंतर द गोल ऑफ एरिएटर इज टू द इंक्रीज द सरफेस एरिया ऑफ वॉटर कमिंग इन द कॉन्टॅक्ट विथ एअर अँड सो द एअर कॅन रिॲक्ट विथ द वॉटर. पहिला आपला एरिएटरमधला गोल काय असतो, इंक्रीज द सरफेस एरिया ऑफ वॉटर टू कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ एअर. म्हणजे जर टँक छोटी असेल तर सरफेस एरिया कसा झाला, छोटा. म्हणून एरिएटर कधी कधी काय केलं जातं, स्टेअरकेससारखा हे केलं जातं आणि त्याच्यावरनं वॉटर फ्लो केला जातो. म्हणजे आपल्याला सरफेस एरिया जितका भेटेल, म्हणजे वॉटरची थिकनेस जेवढी कमी राहील तेवढं पाणी जास्त कॉन्टॅक्टमध्ये येईल एअरच्या, आणि त्यामुळे कसं होईल, एरिएटर जो आपला मेन गोल आहे तो कंप्लीट होते. नंतर ग्रेव्हल बेड एरिएटर्स हा ट्रीटमेंट प्लांटवर कधी कधी प्रोव्हाइड केला जातो. वॉटर स्प्रेड ॲट द टॉप ऑफ द ट्रिकल डाऊन, म्हणजे पाणी जो ग्रेव्हल बेड बनवलेला असतो, आता नेक्स्ट डायग्राममध्ये तुम्हाला कळेल की हा जो ग्रेव्हल बेड आहे त्याच्यामध्ये पाणीवरती पहिल्यांदा हे केलं जातं, पाणी घेतलं जातं इनलेटमधनं. इनलेट वॉल तुम्हाला दिसतोय. त्याच्यानंतर पाणी ट्रिकल डाऊन म्हणजे काय, थेंब थेंब पाणी खाली झिरपून घेतलं जातं, मग नंतर ते ग्रेव्हल थ्रू पास होतं. द वॉटर नंतर तुम्ही ग्रेव्हल बेड बघताय त्याच्यामधून पाणी पास होतं. त्याच्यामधून जेव्हा पाणी पास होतं तसं त्याच्यामध्ये ऑक्सिजन खालून अपवर्ड म्हणजे काय, वरच्या साईडला ऑक्सिजन प्रोव्हाइड केला जातो. ते पाण्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतं आणि जे चांगलं पाणी आहे ते त्याच्यानंतर एअर जेव्हा याच्यामध्ये जाते पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होते तेव्हा इम्प्युरिटीज किंवा आयर्न, मॅग्नीज, मिनरल्स ते काय होतात, रिमूव्ह होतात. आणि मग जो वरतूनच पाणी परत वरतून आलेलं पाणी पूर्ण खाली घेतलं जातं. नंतर मोटिवेट ड्राईव्ह टू द फ्लॅन ब्लोअर्स. नंतर काय होतं, पाणी जेव्हा वॉटर लेवल पूर्ण खाली येऊन जाते तेव्हा पाणी आउटलेटमधून काढून घेतलं जातं. आणि इथे खाली डायग्राम दिलं त्याच्यामध्ये काय, एरिएटर वॉटर चॅनल, त्याच्यामधून जे पाणी येतं ते वॉटर लेवल तुम्ही इथे बघू शकता. एअर रायझिंग अपवर्डच्या खाली वॉटर लेवल आहे, म्हणजे हा ट्रिकलिंग एक ग्रेव्हल बेल्ट आहे. याच्यामध्ये जितका खूप जास्त टाईम लागतो, कारण पाण्याला खाली झिरपायला किंवा यायला खूप वेळ लागतो. तर मग ते पाणी खाली येऊन कुठे साचतं, इथे वॉटर लेवल लिहिले आहे तिथे साचतं. मग त्याच्यानंतर पाणी कुठे दुसऱ्या टँकमध्ये एरिएटर वॉटर चॅनलमधून घेतलं जातं. आणि त्याच्यानंतर हे झालं.
नेक्स्ट टाईप एरिएटरचा जो आहे तो आहे ट्रिकलिंग बेड. तर 3 to 4 ट्रेज आर केप्ट इन फिल्ड विथ कोक ऑर स्टोन. 3-4 ट्रेज असतात जे फिल्ड विथ कोक केले जातात किंवा स्टोनने त्याला हे केले जातात. कोक म्हणजे एक दगडाचा टाईप आहे. द थिकनेस ऑफ बेड इज 0.5 to 0.6 मीटर. डिस्टन्स बिटवीन एका ट्रे टू दुसऱ्या ट्रेमध्ये 0.5 मीटरचा असतो. नंतर वॉटर इज स्प्रेड फ्रॉम द डिस्ट्रीब्युशन पाईप ॲट द टॉप. द